नमस्कार शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करून घेणार आहे। तर विधानसभा निवडणुकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 3000 रुपयांची वाढ करण्यात आल्याची घोषणा हे महायुती सरकारने केलेली होती। तुम्हाला आठवतच असेल, त्यानंतर नागपूरच्या एका कार्यक्रमात पीएम किसानची निधी ज्यावेळेस वितरित करण्यात आली, त्यावेळेस 19वा हप्ता निधी ज्यावेळेस वितरित करण्यात आली होती, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अशी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या आम्ही नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या निधीत 3000 रुपयाची वाढ करून देणार आहोत, अशी प्रकारची त्यांनी घोषणा केलेली होती मित्रांनो। तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया। परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा मित्रांनो, म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार। तर बघा मित्रांनो, इथे त्यांनी 3000 रुपयाची वाढ केली होती। त्यानंतर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघा, अशी गवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेली होती। परंतु या वाढीव निधीला या त्यांनी निर्णयात आता राज्य सरकारने गुंतवून ठेवलाय। मग राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील 3000 रुपये वाढवितील आणि फुली का मारली, आणि राज्य सरकारने का बरं हे 3000 रुपये वाढवले नाही, सरकारने यामागची भूमिका तरी नेमकी काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुसतं गरजाच इथं दाखवण्यात आलेला आहे। सगळ्या विषयांची माहिती आपण आजच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार आहोत। तर व्हिडिओ लाईनपर्यंत बघा। त्यानंतर बघा मित्रांनो, तर पीक विमा योजना, नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी या दोन योजनांमधून कोणतीही भांडवली इथं गुंतवणूक होत नसल्याची उत्पत्ती आता राज्य सरकारला झाली आहे। आता भांडवली गुंतवणुकीसाठी 5 वर्षाची 25,000 रुपये कोटींची गुंतवणूक हे करण्यात आलेली होती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील वाढीव राज्य सरकारने फुली मारल्याची इथं माहिती उच्च पदाधिकारी आणि या सरकारने इथे देण्यात आलेली आहे। तर पीएम किसान या केंद्र सरकारच्या योजनेतून धर्तीवरती शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्याची योजना महायुती सरकारने मोठ्या इथं धूमधडाक्याने आणली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील ही योजना अद्याप सुरू करण्यात आलेली होती। या योजनेत आणखी 3000 रुपये वाढवून देण्याचे आश्वासन भाजप सरकारने महायुती सरकारने जाहीरनाम्यात करण्यात आलेलं होतं। तसंच इथं शेती संदर्भात अनेक घोषणा या महायुती जाहीरनाम्यात होत्या, मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात यातील एकही आश्वासन पूर्ण केली नाही आणि शेतकऱ्यांचं इथं दिलेलं वचन देखील त्यांनी इथं आणि त्याचबरोबर मित्रांनो, 1 रुपयाची पीक विमा इथं ढोल बडवून इथं झाल्यानंतर आता पुन्हा नव्यानं जुनी योजना लागू करण्यात निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। तसंच 1 रुपयांचा पीक विमा मायापोटी इथं विम्यापोटी इथं कंपन्यांना द्यावा लागणार। अतिरिक्त हप्ता भांडवलीसाठी गुंतवणुकीसाठी इथं वळण्याची उत्पत्ती इथं राज्य सरकारने झाली आहे। गेल्या 2 वर्षाचं पीक विमा कंपन्यांना 6000 कोटीचे रुपये अतिरिक्त द्यावे लागले। आता त्याच पैसे जसे की भांडवल आता इथं भांडवल गुंतवणुकीसाठी वापर करून सरकारला द्यावा लागतो। त्याचसोबत महायुतीने नमो शेतकरी महासन्मान निधीतून 3000 रुपयांची वाढ करू असं आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनालाही इथं हरताळ फसला गेला आहे। भांडवली गुंतवणुकीसाठी झालेल्या बैठकीत या वाढीत निधीला विरोध करण्यात आला आहे। आता हीच रक्कम भांडवली गुंतवणुकीसाठी आपल्याला जाणणाऱ्या योजनेतून देता येईल, असे नमो शेतकरी योजना पीक विम्यातून भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उत्पत्ती या राज्य सरकारला झाली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आणि राज्य सरकारने मित्रांनो, त्याचबरोबर जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले तर तेही सांगतो। शेतीतील भांडवली आता जी गुंतवणुकीसाठी प्रयत्न करतोय, तर अशा प्रकारे यांनी सांगितलेलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील वाढ पैसे देऊन त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचं आमच्या लक्षात आलं। यामुळे आश्वासित शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या अधिकपेक्षा अधिकचा निधी देण्यात आम्ही या तयार आहोत, असं राज्य सरकारने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे। पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवरती इथं प्रतिवर्ष 6000 रुपये देण्याची राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली गेली। जे शेतकरी पीएम किसान महासन्मान योजनेचा लाभ घेत असते आणि त्यांनाच या योजनेचा अंतर्गत लाभ दिला जातो। सध्या राज्यातील पीएम किसान महासन्मान निधी योजनेतील 93,53,951 लाभार्थी आहेत। त्यापैकी 93 लाख इथे 2574 शेतकऱ्यांना डिसेंबर ते मार्च अखेरचा हप्ता देण्यात आलेला आहे। यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्यांनी आणि एखाद्या योजने अंतर्गत पुरेशी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली नसेल तर पुरेशी इथं मागण्यामधून त्यासाठी निधी उत्पन्न करून दिला जातो। आधी शेती संदर्भात जसे की क्षेत्रातील 9000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असतील तर त्यातील बहुतांश हिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजने इथे केंद्र पुरस्कृत योजनेसाठी दिले जातो। त्यामुळे आता जसे की शेतकरी असणाऱ्या निधी राज्य सरकारकडून देण्यात आली। आता उरल्यात कृषी विभागातील
नाराजी आहे आणि या कृषी विभागातील त्यावरती जसे की माणिकराव कोकाटे असणार आहे, त्यामुळं भांडवल गुंतवणुकीसाठी पुरवठी मागण्याच्या महासन्मान निधी योजनेतील इथे त्यांनी वाढ केली, तर त्या संदर्भात त्यांनी माध्यमातून आर्थिक तरतूद करण्याचा पर्याय चालपला जातोय. जून अखेर होणाऱ्या पावसाळीचे अधिवेशनात आता याबाबतचा निर्णय होऊ शकेल अशी सुद्धा शक्यता आहे. तर या पद्धतीची राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची जी काही वाढीव रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आणि देण्याचा दावा केला होता, गवाही दिली होती की त्यात आम्ही यात वाढ करणार, राज्य सरकारनं फुली मारली आहे. याचबद्दलचे तुम्हाला काय वाटते, तर तुमच्या राज्य सरकारला निर्णयाबद्दल काय वाटते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे, कारण की राज्य सरकारने असा दावा देखील केलेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की खरोखर हे राज्य सरकार काय निर्णय घेणार, जे PM किसान योजने संदर्भात असणार आहे, नमो शेतकरी योजना संदर्भात असणार आहे, का शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतला जाणार आणि काय निर्णय घेतला पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, काय होतं की मी दररोज संध्याकाळी 6 वाजता हे यूट्यूब चॅनलवरती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. म्हणजे काय होईल का महत्त्वपूर्ण व्हिडिओची शेती संदर्भात आणि इतर योजना संदर्भात नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.